नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। माळशिरस येथे भाजपचे विशेष निमंत्रित सदस्य माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर अप्पासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली धनगर समाजाची बैठक संपन्न झाली। या बैठकीला तालुक्यातील 45 गावातील धनगर समाजाचे प्रमुख नेते उपस्थित होते। या बैठकीत भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा देण्याचे ठरले आहे। भारतीय जनता पार्टीचा विजय असो। रंजिता तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रंजिता तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय श्री राम, जय श्री राम। अप्पासाहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अप्पासाहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारतीय जनता पार्टीचा विजय असो। भारतीय जनता पार्टीचा विजय असो। राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा देण्याचे ठरवले आहे। त्यामुळे माळशिरस येथे 45 गावातील जिल्हा परिषद, विविध संस्थांचे संचालक, प्रतिष्ठित सरपंच या सर्वांनी एकत्र येत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा देण्याचे ठरवले आहे। हा उत्तमराव जानकर यांच्यासाठी मोठा धक्का असून यामुळे माळशिरस तालुक्यात धनगर समाजात उभी फूट पडल्याचे दिसून येत आहे। या बैठकीनंतर भाजपचे विशेष निमंत्रित सदस्य माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर अप्पासाहेब देशमुख यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे। आज तुमच्या गटाची बैठक पार पडली, काय निर्णय भेटला? आज जवळपास माळशिरस तालुक्यातल्या धनगर समाजाच्या 40 गावातले 40 ते 45 गावातले प्रमुख लोक उपस्थित होते आणि ही बैठक आज माळशिरस शहरामध्ये पार पडली। तर धनगर समाजाच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीमध्ये एकच निर्णय झाला की मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर हे दोन एकमेकाचे विरोधक एकत्र आले आणि त्या एकत्र येण्यानं त्यांना असं वाटलं की माळशिरस तालुक्यामध्ये खूप मोठी एकत्र येण्यानं उपयोग निर्माण होईल, पण तसं न होता उलटं माळशिरस तालुक्यातले धनगर समाज आणि तालुक्यातला जो पश्चिम भागातला धनगर समाज आहे त्याच्यावर खरंच अन्याय झाला आहे। तो खूप ताकदीनं ह्या निवडणुकीमध्ये उतरलेला आहे आणि येत्या 7 तारखेला खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना एक कमीत कमी तालुक्यातून 1 लाखापेक्षा जास्त मतदानाचं लीड मिळेल अशी आशा सर्वांना आहे। पाठिंबा तुम्ही आज सगळ्या धनगर समाजाने दिलेला? टोटल धनगर समाजाच्या सर्व गावातल्या नेत्यांनी, पुढाऱ्यांनी त्या तालुक्यातले, त्या माळशिरस तालुक्यातले जे काही धनगर समाजाचे प्रमुख गाव आहेत त्या गावाचे सरपंच असतील, डेप्युटी सरपंच असतील, पोलीस पाटील असेल, ह्या सर्व लोकांनी, त्या गावातले गावगाड्यातले जे प्रमुख असतील त्या सर्व लोकांनी आज रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांचं खूप ताकदीनं काम करून असं सांगितलेलं आहे। आणि जे काही परवा माळशिरस तालुक्यात जी नाट्यमय घडामोडी घडल्या त्या घडामोडीचा कसलाही परिणाम लोकांमध्ये झालेला नाही आणि उलटा त्या लोकांमध्ये नाराजी आणि रोष तयार झाला। जर तुमचं 6 महिन्यापूर्वी मिटलं होतं तर तुम्ही माळशिरस तालुक्यातल्या गावाचा दौरा करून लोकांच्या गाठीभेटी घेतल्या आणि आपण काय निर्णय घ्यायचा लोकांना विचारलं, तर तुमचं 6 महिन्यापूर्वी ठरलं होतं, तर मग तुम्हाला लोकांच्या गाठीभेटी घेण्याचं कारण काय होतं, दौरा करण्याचं कारण काय होतं? म्हणजे घोर फसवणूक धनगर समाजाची आज या ठिकाणी काही मंडळींनी केलेले आहे। त्यांना त्यांचं उत्तर येत्या 7 तारखेला मिळेल। आतापर्यंत उत्तम जानकर यांना धनगर समाजाला त्याचा पश्चाताप उत्तर झाला असं वाटतंय? 100% वाटतं। आज माळशिरस तालुक्यात 1962 पासून संघर्ष करत आलेला हा समाज आहे आणि आज तो समाज इतक्या ताकदीनं उत्तमराव जानकर साहेबांच्या पाठीमागे उभं राहिला होता आणि असंच समाजाला वाऱ्यावर सोडून एवढी मोठी चळवळ मुडीत काढणं बरोबर नव्हतं। ह्या धनगर समाज हा प्रामाणिक समाज, बाबडा समाज आहे आणि ह्या लोकांनी एवढा मोठा विश्वास टाकून जर आज त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिले असतील तर त्या लोकांचा विश्वासघात करून असं अचानक ज्या लोकांना 60 वर्षापासूनचा पारंपरिक विरोधक समजून विरोध करत आले त्या लोकांना अचानक त्यांचा हात सोडून राजकीय स्वार्थासाठी जर असं जाणं बरोबर नाही। त्यामुळं समाज खूप दुखावलेला आहे। त्या 30 वर्षाचं जे राजकीय वैर होतं ते संपलं, मात्र आपण पाहतोय की उत्तमराव जानकर यांचं राजकारण ज्या धनगर समाजावरती आहे त्या माळशिरस तालुक्यातील धनगर समाजातील जवळपास 40 गावं आहेत आणि त्या 40 गावातील
सर्व जे मतदार आहेत त्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीमागे जाण्याचा निर्णय घेतलाय. आत्ताच या ठिकाणी मेळावा झाला आणि या मेळाव्यामध्ये काय ठरलंय ते आपण जाणून घेऊ. काय आता मेळावा झाला, त्यामधून काय ठरलंय? रात्री आमची ठराविक कार्यकर्त्यांची बैठक झाली आणि त्यांनी ठरवलं, तर तालुक्यातून खूप गावातून फोन येत होते की आपण आता सर्वजण एकत्र बसून धनगर समाज एका जागेला एकत्र येऊन आपली पुढची दिशा ठरवू. तर ती पुढची दिशा ठरवण्यासाठी पुढची दिशा म्हणजे रणजितसिंह नाईक निंबाळकरांना पाठिंबा देणं आणि त्यांच्या पाठीमागे ताकदीनं उभं राहणं. पण जे उत्तमराव जानकरांना आजपर्यंत माळशिरस तालुक्यातल्या धनगर समाजाने डोक्यावर घेतलं होतं, जी त्यांच्या पाठीमागे ताकद उभा केली होती, आणि अचानक एका रात्रीत त्यांनी हात सोडून त्यांचा निघून गेले. त्यामुळं त्या लोकांना हर्ट झालं, मनाला लागलं त्या लोकांच्या. त्यामुळं त्या लोकांचा रोष खूप तयार काय झाला. लोकांची भावना काय म्हटली आता? लोकांची भावना म्हणजे लोकांचा एवढा विश्वासघात झाला की तुम्ही जर काय लोकांच्या बाहेर घेतलं तुम्हाला सांगतील लोक. तर माझं म्हणणं मी सांगण्यापेक्षा तुम्ही ऐकलं तर बरं होईल. त्या म्हणजे मी सांगितलं तर मी काय तर त्याला ते म्हणून लावून सांगतो असं वाटेल. खूप लोक आहेत बोलणारे. 1.5 लाखाचं लीड देतो म्हणजे दोघांची म्हणून काय उत्तम जानकरांचं आता तुम्ही जर पाठीमागून जर निघाला तर काय परिस्थिती राहील राजकीय? तुम्हाला येत्या 7 तारखेला माळशिरस तालुक्यातला धनगर समाज त्या दोघांच्या एकत्र येण्याचा परिणाम 7 तारखेला लोक मतदार दाखवतील, एवढंच मी बोलतो. आता यामध्ये तुम्हाला विश्वासात घेतलं नाही का? त्यांची 6 महिन्यापासून चर्चा होती, मात्र आपण असं पाऊल उचलायचं किंवा काय करायचं या बाबतीमध्ये? लोकांना आपण काय केलं पाहिजे? भाजपनं आपल्याला फसवलं आहे. हे जे त्यांनी तालुक्यावर प्रचार चालू केला आहे, भाजपनं कधी फसवलं? तुम्ही कधी भाजपमध्ये होता? भाजपमध्ये म्हणजे भाजपबद्दल अपप्रचार लोकांमध्ये करणं फार चुकीची गोष्ट आहे. आज तुम्हाला मी सांगतो, भाजपने माळशिरस तालुक्यासाठी एवढा मोठा निधी दिला. आज माळशिरस तालुक्याचा, माळशिरस शहराचा भाजपच्या ह्या ताकदीमुळे चेहरा बदलून गेला आहे. प्रचंड हा निधी दिला आहे. माळशिरस तालुक्याचे 2 पालखी मार्ग केलेत. आज रेल्वे मार्ग म्हणजे त्याच्यावरती सुद्धा निधी पडलेला आहे. आज 22 गावाला पाणी देण्याचा विषय असेल तोही मार्गी लागलेला आहे. आणि आता आचारसंहितेनंतर माळशिरस तालुका आणि मान तालुक्यामध्ये जी येणारी MIDC आहे तोही विषय लवकरच मार्गी लागतो. आणि आज ह्या तालुक्यातला तरुण बेरोजगार आहे, त्या तरुणांना MIDC झाल्यानंतर हजारो लोकांना काम मिळणार आहे. आणखी भाजपने काय करावं? उद्याची विधानसभेचं आश्वासन उत्तम जानकरांना मिळेल. काय होईल उद्याचं विधानसभेचं आश्वासन? तर मी खरं सांगू का, त्यांचा धनगर समाजात दुसरा उमेदवार तयार आहे. त्यामुळं उमेदवार एक आपल्या टी व्हीला जाहिरात बघा, मोये मोये म्हणतात का, म्हणजे एखाद्या माणसाचा जर पचका झाल्यावर मोये मोये म्हणतात, तो प्रकार होईल. मोये मोये झाल्याशिवाय राहणार नाही.